नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे असे समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात कटुगण या गावामध्ये झाला. ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव कटुगण, सातारा. गोरे हे त्यांचं मूळ आडनाव होतं. कटुगणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. धार्मिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळेच त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आलेली होती. आधुनिक विचारवंतांनी त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून गौरवले आहे. ज्योतिबांचे आजोबा माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे काम करत असत. पेशव्यांनी खुश होऊन 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी त्यांना दिली. ज्योतिबांच्या वडिलांनी व 2 काकांनी शेवटच्या पेशव्यांच्या महालात माळीकाम केलेले होते. तसेच त्यांच्या वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय, त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. आजोबांच्या मृत्यूनंतर ही जमीन त्यांच्या काकाने म्हणजेच रानोजी यांनी हडपली. म्हणून गोविंदरावांनी भाजीपाल्याची व्यवसाय सुरू केला. ज्योतिबा 9 महिन्याचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. वयाच्या 12व्या वर्षी 1840 साली ज्योतिबांचे लग्न धनकवडीच्या झगडे पाटील घराण्यातील सावित्रीबाईंसोबत झाले. गफ्फार बेग मुन्शी व ख्रिस्ती धर्मोपदेशक लिजंट यांच्या सांगण्यावरून 1842 ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे 5 ते 6 वर्षातच 1847 मध्ये त्यांनी इंग्रजी अभ्यासक्रम पूर्ण केला. 1847 साली लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून दांडपट्टा चालवण्याचे व इतर शारीरिक शिक्षण फुले यांनी घेतले. याच वेळी 1847 मध्ये वाचनात आलेल्या थॉमस पेन यांच्या राईट ऑफ द मॅन या ग्रंथातील विचारांचा प्रभाव पडून फुलेंनी महाराष्ट्रातील समाजात परिवर्तन घडवण्याचे ठरविले. 1848 मध्ये एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात त्यांच्या लग्नातील उच्चवर्णीय मंडळीकडून अपमान झाला. हेच त्यांच्या जीवनातील महत्त्वाचं वळण ठरलं. तेथे त्यांनी भारतातील जाती व्यवस्थेची जाणीव झाली. शिवाजी महाराजांचे चरित्र, राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी आणि एज ऑफ रिजन या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. 1854 साली फुलेंनी स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली. 1858 साली ज्योतिबांनी शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली. समाजसेवक असले तरी फुले एक व्यापारी सुद्धा होते. 1882 मध्ये त्यांनी स्वतःला एक व्यापारी, एक शेतकरी व शासकीय कंत्राटदार असे म्हटले. 1870च्या दशकात भारतातील पहिले दगडी बांधकाम असलेले खडकवासला धरण बांधत असताना त्याला मालाचा पुरवठा करण्याचे काम कंत्राटदार या नात्याने फुल्यांनी केले. 1863 साली त्यांनी पोलादी वस्तूचा पुरवठा करण्याचा व्यापार सुरू केलेला होता. पुढे 1888 साली फुले यांना अर्धांगवायूचा झटका आला व त्यांची उजवी बाजू लुळी पडली. त्यांनी 1 एप्रिल 1889 रोजी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पूर्ण केला. या ग्रंथाचे प्रकाशन महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर यशवंत फुले यांनी केले. स्त्री उद्धारासाठी फुलेंनी काय काय कार्य केले त्याचा आढावा आपण आता घेऊ. ज्योतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षण कार्यास प्रवृत्त केले. ऑगस्ट 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली. पण ही शाळा पुढे बंद पडली. गोविंदरावांनी ज्योतिबा व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले व त्यानंतर ते गंज पेठेत राहू लागले. 3 जुलै 1851 रोजी फुलेंनी बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची शाळा काढली. या कामी त्यांना सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम परांजपे, केशवराव मावळकर यांनी सहकार्य केले.
त्यानंतर फुल्यांनी 7 सप्टेंबर 1851 साली बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात केली. 1852 मध्ये वेताळ पेठेत मुलींची शाळा स्थापण्यात आली. शाळेची प्रथम महिला शिक्षिका व प्रथम महिला मुख्याध्यापिका बनणारी भारतीय पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई फुले होत. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होत. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली, पण याच कारणामुळे त्यांना आपले वडिलोपार्जित घर सोडावे लागले. मुलींची शाळा काढण्याची प्रेरणा फुलेंनी अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती. मुलींसाठी शिक्षिका मिळत नव्हती म्हणून फुलेंनी सावित्रीबाईंनाच मिस ट्रेन डिप्लोमा प्रशिक्षण देऊन शाळेत नियुक्त केले. त्यांनी नेहमीच विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. तसेच उच्चवर्णीय विधवांसाठी 1854 साली एक विधवा घर सुरू केले. 1860 साली त्यांनी विधवा विवाह सहाय्य केले. चुकीचे पाऊल पडलेल्या विधवांना समाजाच्या जाचापासून वाचवण्यासाठी फुलेंनी 1863 साली आपल्या घराशेजारी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. म्हणूनच फुलेंना समाजाच्या पापाचे प्रायचित्त फेडणारा समाजसुधारक असे म्हटले जाते. याच उपक्रमाचे अनुकरण म्हणून लोकहितवादी लालशंकर, उमाशंकर व न्यायमूर्ती रानडे यांनी पंढरपूर येथे एक बालहत्या प्रतिबंधक स्थापन केले. 8 मार्च 1864 रोजी फुलेंनी पुण्यात गोखल्यांच्या वाड्यात एका शेनवी जातीतील 18 वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह त्याच जातील विदुराशी लावला. पुत्रप्राप्तीसाठी फुलेंनी दुसरे लग्न करावे, त्यालाच गांधर्व विवाह म्हटले जाते असे सर्वांनी सांगितले. पण फुलेंनी बहुपत्नीत्वास विरोध केला. त्यांनी बालविवाहास विरोध केला. त्यांनी सती प्रथेलाही विरोध केला. बाल जरट विवाहाने विधवाची संख्या वाढत होती, त्यामुळे फुलेंनी या विवाहासही विरोध केलेला होता. वयाच्या 9व्या वर्षी फुलेंच्या गुरुकन्येस वैधव्य आले. त्यानंतर तिचा विद्रूप चेहरा पाहून फुलेंच्या मनात चीड उत्पन्न झाली. त्यामुळे 1865 साली फुले यांनी विधवांच्या केशवपणाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा स्त्री गरोदर झाली, त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिला तसे करण्यापासून थांबून फुलेंनी तिला मूल प्रसूत करण्यास लावले. 1865 साली ते मूल जन्माला आले व 1873 साली फुलेंनी त्या मुलाला दत्तक घेतले. हा मुलगा म्हणजेच यशवंतराव फुले होय. पेशव्यांच्या काळात दलितांची स्थिती अतिशय दयनीय झाली होती. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात तर दलितांवर प्रचंड अत्याचार झाले. महात्मा फुलेंच्या शाळेतील मुक्ता साळवे नावाच्या 11 वर्षाच्या मुलीने दलितांवर होणाऱ्या अत्याचारावर कोणता तो धर्म नावाचा निबंध लिहिला. तो पुढे प्रचंड प्रसिद्ध झाला. 1848 साली फुलेंनी मराठा मुलांसाठी स्वतंत्र शाळा काढली होती. त्यानंतर 1851 मध्ये फुलेंनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली, पण सनातनी मंडळींनी ती शाळा बंद पाडली. पण त्यानंतर फुलेंनी पुण्याच्या वेताळ पेठेत सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या वाड्यात 15 मार्च 1852 रोजी दुसरी शाळा स्थापन केली. 16 नोव्हेंबर 1852 रोजी महात्मा फुलेंचा मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार करण्यात आला. 1853 साली त्यांनी स्थापन केलेली दी सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग अँड अदर्स ही संस्था स्थापन केली. 1853 साली त्यांनी महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवण्यासाठी मंडळी ही संस्था युरोपियन व स्थानिक शिक्षणप्रेमीच्या सहकार्याने सुरू केली. 1858 पर्यंत संस्थेच्या वतीने पुण्यामध्ये 3 शाळा सुरू केल्या. त्यासाठी दक्षिणा प्राईज फंडातून दर महिन्याला 25 रुपयाची आर्थिक मदतही मिळाली. समाजाला काळीमा फासणाऱ्या अस्पृश्यता सारख्या प्रथा संपवण्याचा महात्मा फुलेंनी प्रयत्न केला. त्यासाठी अस्पृश्य समाजातील लोकांसाठी फुलेंनी स्वतःच्या घरची दारे व 1868 साली दुष्काळ काळात अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी स्वतःची घरातील हौद खुला करून दिला. अस्पृश्यतेला विरोध करताना फुलेंनी सर्वप्रथम वेदांवर प्रहार केला. वेद म्हणजे एक निष्क्रिय काल्पनिक गोष्ट, तसेच उघड एक प्रख्यात हास्यास्पद आख्यायिका आहे
असे ते म्हणत. वेद हे चुकीच्या गोष्टी पसरवितात असेही त्यांचे म्हणणे होते. महात्मा फुलेंनी अवतार या कल्पनेवरही टीका केली. अस्पृश्य समाजातील व्यक्तींसाठी त्यांनी दलित हा शब्द प्रयोग करायला सुरुवात केली. या शब्दाचा अर्थ दाबण्यात आलेला व तुटून पडलेला समाज असा होतो. पुढे हाच शब्द प्रचलित झाला. सत्यशोधक समाजाबद्दल आपण या ठिकाणी आता माहिती घेऊ. 23 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यावेळी त्याचे 14 सदस्य होते. त्यापैकी 2 स्त्रिया होत्या. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचं ध्येय होतं. समाजाच्या तत्वानुसार यात राजकारणावर बोलण्यास बंदी होती. आंबालहरी हे या समाजाचे मुखपत्र होतं. या समाजाचे कार्य दिनबंधू या वृत्तपत्रातून प्रकाशित होत असे. सत्यशोधक समाजाची पहिली लोकशाळा भिल्लार मंडळींनी भिल्लार येथे स्थापन केली. महात्मा फुले पासूनच प्रेरणा घेऊन हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल हँड असोसिएशन ची भारतातील पहिली मजूर संघटनेची स्थापना केली. यासोबतच मेघाजींनी दीनबंधू हे वृत्तपत्र नंतर काढले होते. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. वित्त विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. 1887 साली सत्यशोधक समाजातर्फे पारंपरिक पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. नवा पुरोहित वर्ग निर्माण करून ओतूर या गावी या पद्धतीने लग्न लावून दिले आणि त्याचे मराठीत मंगलाष्टक रचले. महात्मा फुले एकेश्वरवादी होते. त्या ईश्वराला त्यांनी निर्मिक असे म्हटले आहे. सत्य धर्म स्पष्ट करताना ते म्हणतात, सत्य सर्वांचे आदिधर, सर्व धर्मांचे माहेर. सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दिनबंधू हे साप्ताहिक चालवले जात असे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1891 मध्ये प्रकाशित झाला. महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याबद्दल आता आपण आढावा घेऊ. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा फुलेंना मार्टिन ल्युथर किंग, शिवाजी महाराज व संत तुकाराम यांच्याकडून मिळाली. 1855 साली त्यांनी प्रौढ स्त्री पुरुषांच्या शिक्षणासाठी रात्रशाळेची सुरुवात केली. 1852 साली त्यांनी पुना लायब्ररीची स्थापना केली. फुलेंनी एकूण 17 शाळा काढल्या. या सर्व शाळांना मोफत पुस्तके मेजर कॅन्डीने पुरविली. 1875 साली त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडून आणले. तसेच 1877च्या दुष्काळावेळी पुण्यातील दुष्काळ व पीडित मुलांसाठी धनकवडी येथे कॅम्प उभारला. 1875 साली न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यात स्वामी दयानंद सरस्वती यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यासाठी ज्योतिबांचे सहकार्य घेतले होते. 1880 साली त्यांनी दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. 1880 याच वर्षी नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल हँड असोसिएशन या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत सहाय्य केले. नांगर चालणार नाही व जमीन विकणार नाही हे आंदोलन फुलेंनी 2 वर्ष चालवले. तसेच भारतीय शेतकऱ्यांना बंदुकीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारा पहिला समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले होय. ब्रिटिश शासनाने भारतात शिक्षण प्रसाराची दिशा निश्चित करण्यासाठी विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या समितीसमोर साक्ष देणारे पहिले भारतीय व महाराष्ट्रीयन म्हणजे महात्मा फुले होय. याच समितीसमोर पंडिता रमाबाई या पहिल्या साक्ष देणाऱ्या महिला होत्या. या हंटर कमिशन समोर 1882 साली साक्ष देताना
फुले म्हणाले, गरीब जनतेकडून वसूल केला जाणारा सारा उच्चवर्णीयांचा शिक्षणावरच खर्च होतो. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणाकडेही या साऱ्याचा उपयोग केला गेला पाहिजे. 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे. त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल 16 नोव्हेंबर 1882 रोजी स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांचा गौरव केला. ब्रिटिश सरकारने शिक्षणाच्या बाबतीत मांडलेला झिरपता सिद्धांताला सर्वप्रथम फुलेंनी विरोध केला. फुलेंनी शिक्षणाला तिसरे नेत्र म्हटले आहे. महाविद्यालयात दिले जाणारे शिक्षण दैनंदिन जीवनातील व्यवहारास उपयोगी पडणारे नसून केवळ कारकून आणि शिक्षण तयार करणारे आहे, अशी फुलेंनी महाविद्यालयीन शिक्षणावर टीका केली. फुले म्हणतात, शील संवर्धन, सत्यनिष्ठा, नीतिमत्ता, व्यवहारज्ञान यावर शिक्षणात भर दिला पाहिजे. 1888 साली इंग्लंडच्या राणीचा पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता. या समारंभाला फुले यांनी शेतकऱ्यांच्या पारंपरिक वेशात हजेरी लावली. ब्रिटिशांना भारतीय शेतकऱ्यांची अवस्था दाखवण्याचा उद्देश यामागे होता. तुकारामाच्या अभंगाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. अस्पृश्यांची कैफियत हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. महात्मा फुले यांचे तृतीय रत्न हे नाटक आणि राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा पोवाडा तसेच अखंडादी काव्यरचना आणि ब्राह्मणांचे कसब हे काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर 1955 साली आचार्य आत्रे यांनी महात्मा फुले नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला होता. ज्योतिबांच्या जीवनावर असूड नावाचे एक नाटक डॉक्टर सोमनाथ मुटकळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी पाटील यांनी केले आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MPSC स्मार्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.